बुलढाण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाला सुरुवात. गायक आनंद शिंदेंच्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान आमदार संजय गायकवाड मनसोक्त थिरकले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. भुजबळांच्या हेलिकॉप्टर लँडिंग वेळी पायलटकडून चूक प्रकरणी डीजीसीएने दिले चौकशीचे आदेश. मुख्यमंत्री फडणवीसांनीही दिले चौकशीचे आदेश. जय पवारांचा साधेपणा पुन्हा चर्चेत. जनतेत बसून घेतला सभेचा आनंद. कार्यक्रमादरम्यान जय पवार स्टेजच्या पायरीवर. जाहीर सभेत बोलताना अदिती तटकरे भाऊक. दादांची अपूर्ण राहिलेली स्वप्न आपण पूर्ण करूयात. काकी आम्ही तुमच्या सोबत कायम. जाहीर सभेत अजितदादांच्या आठवणींना उजाळा. खरात प्रकरण साधं नाही, त्याला राजकीय अँगल. खरात प्रकरणाचे गोपनीय सीडीआर बाहेर कसे आले? खासदार असूनही मला सीडीआर मिळणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. जो सरपंच फिल्टरचं पाणी देणार नाही त्यांच्या घरावर आणि ग्रामपंचायतीवर मोर्चा काढा, भाजप आमदार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य. धाराशिवमधील शिंदेंच्या कार्यक्रमाकडे ओमराजेंची पाठ. ओमराजे निंबाळकरांनी शिंदेंसोबत एकत्र येणं टाळलं. ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे एकत्र येणं टाळल्याची शक्यता. नाना शितोळेंना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी द्या. जय मल्हार क्रांती संघटनेचं मल्हारी मार्तंडाकडे साकडं. अंकुश जाधव आणि पदाधिकाऱ्यांचं साकडं. कोराडीतील औष्णिक वीज निर्मिती केंद्राला फडणवीसांची भेट. लवकरच वीज निर्मितीची क्षमता वाढणार, कोळशाची कमतरता पडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. नाशिक कंपनीतील प्रकरणाची सखोल चौकशी करणार. नाशिकच्या आयटी कंपनीत अत्याचार आणि धर्मांतराची घटना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. पाकिस्तानमध्ये एक आदर्श चित्र दिसलं. होर्डिंग्सवर पंतप्रधानांचा फोटो दिसला नाही. स्वागताच्या बॅनरवर शरीफ यांचा फोटो नव्हता. खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. सत्तेतील मोठ्या पक्षाकडून मित्रांचीच शिकार होणार. खरात प्रकरण ठरवून बाहेर आणलं गेलं ही फक्त सुरुवात. रोहित पवारांची सोशल मीडियावर खळबळजनक पोस्ट. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी. जळगावमध्ये 2 धक्कादायक प्रकार उघडकीस. जळगावातील या प्रकारावरून रोहिणी खडसे संतापल्या. जळगावात आदिवासी मंत्री अशोक उईके यांना घेराव. आदिवासी भिल्ल समाजाचा घेराव. रहिवासी झोपड्यांवर अतिक्रमणाची कारवाई न करण्याची मागणी. धाराशिवमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद शिगेला. जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला अन्याय दूर करा, शिवसैनिक नितीन पाटील यांची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर. दिग्गज नेते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. अर्थसंकल्पावरील चर्चेत सक्रियपणे सहभाग घ्या. सभागृहातील कामकाजात कटाक्षानं हजर राहा. मुंबई भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली मंत्री पंकजा मुंडेंची भेट. प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय पुन्हा सुरू करण्याची मागणी. कार्यालय पुन्हा पूर्ववत पुण्यामध्ये सुरू करावं अशी मागणी. राज्यात लघुलेखकांची मोठ्या प्रमाणात पदरिक्त. उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण. रिक्त पदांचा डोंगर तरी भरती शून्य का? उमेदवारांचा सवाल. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांकडून प्रचाराचा शुभारंभ. कण्हेरीतून प्रचाराची अधिकृत सुरुवात. नारी शक्ती वंदन अधिनियमाला अधिक समर्थन मिळावं. नागपुरात उद्या भाजप महिला मोर्चाच्या वतीनं पदयात्रा. महापौर नीता ठाकरेंची माहिती. ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कॉलम हवा. अचूक नोंदींसाठी स्वतंत्र कॉलमची आवश्यकता. नारी शक्ती अभियानावरही प्रियंका भारतींची टीका. केंद्र सरकारनं वेगळ्या विदर्भ राज्य निर्मिती करावी. विदर्भवादी नेते वामनराव चटप यांची मागणी. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनही करणार. ठाकरे सेनेकडून खासदारांच्या निष्ठा तपासणीची मोहीम. मोहित कंबोज यांच्या पार्टीला जाणाऱ्या आदित्य ठाकरेंची निष्ठा तपासणार का? ज्योती वाघमारेंचा ठाकरे सेनेला सवाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. अखिल भारतीय मराठी अधिकारी साहित्य संमेलनाला लावणार हजेरी. बोंधू अशोक खराचं सोलापूर कनेक्शन उघड. कळमण गावात कल्पना खरातच्या नावानं 4.4 हेक्टर जमीन खरेदी केल्याचा कारनामा. बोंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार. कल्पना खरातच्या मैत्रिणी आणि नोकरांकडे पोलिसांकडून चौकशी. मोहपूल संकलनाने ग्रामस्थांना हंगामी रोजगाराचा आधार. गडचिरोलीतील जंगलात मोहाची झाडं उन्हासोबत बहरली. दररोज पडणारा फुलांचा सडा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हंगामी मिळकतीचं साधन. यवतमाळच्या बिटरगाव पोलीस स्टेशनची अत्याधुनिकतेकडे झेप. 3 नव्या पोलीस वाहनांचं लोकार्पण. गडचिरोलीच्या दुर्गम भागात पोलीस विभागाकडून नक्षल विरोधी अभियानाबद्दल जनजागृती. यावेळी शहीद आणि पोलीस दलाच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यावरण संवर्धन आणि सौंदर्य टिकवण्यासाठी महानगरपालिकेची कडक भूमिका. झाडांवर खिळे ठोकल्यास कारवाई. आयुक्तांचा इशारा.
जगप्रसिद्ध वेरूळ घृणेश्वर मंदिरात परिसराचा कायापालट. छत्रपती संभाजीनगरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कामांना थेट डेडलाईनचा इशारा. केडीएमसी अग्निशमन दलातर्फे सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती. अग्निशमन सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन. नंदुरबारमध्ये मातीचे माठ विक्रीसाठी बाजारात दाखल. अक्षय तृतीया सण असल्याने या सणासाठी मातीच्या माठांची मोठी मागणी. कोल्हापुरात सुराज्य फाउंडेशनच्या वतीनं USCतील यशवंतांचा विजन 2026 सोहळा दिमाखात पार. आमदार विनय कोरे यांनी UPSC परीक्षेत अव्वल येणाऱ्या राज्यातील 22 विद्यार्थ्यांचा केला गौरव. पश्चिममध्ये सिमेंट रस्त्यावर मोठमोठ्या भेगा. अडोळी ते सावरगाव मार्गावर मोठमोठ्या भेगा. नव्यानं बांधलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था. अजिंठा लेणीत मधमाशांच्या हल्ल्यांची मालिका सुरूच. मधमाशांच्या हल्ल्यात पुन्हा 10 पर्यटक जखमी. सांगलीच्या कुंभारीत मध्यरात्री तलाव फुटला. तलावाचा बांध फुटताच परिसरात पाणी पसरलं. जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स दुप्पट. प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय. सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचं निधन. वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. उद्या संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार होणार. शाळांच्या वेतन देयकातील अडचणी दूर होणार. वेतन देयकातील अडचणी 2 दिवसात दूर होणार. मुंबई बंगळुरू दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनला मंजुरी. सुमारे 18 तासांचा प्रवास केवळ 10 ते 12 तासात. स्लीपर एक्सप्रेस बाबत अश्विनी वैष्णव यांची माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमीसाठी जादा बस. दादर चैत्यभूमी फेरी नावानं अतिरिक्त बेस्ट बस. बुलढाण्यात धावत्या ट्रकला आग. शॉर्ट सर्किटमुळे तूर भरलेल्या ट्रकला आग लागल्याची माहिती. नाशिकमधील बहुराष्ट्रीय IT कंपनीतील धर्मांतरण प्रकरण. सॉफ्ट टार्गेट शोधून आरोपींकडून फसवणूक आणि शोषण. आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना टार्गेट केल्याचा आरोप. पुणे शहरात अनधिकृत केबलवरील कारवाई थांबवा. ओव्हरहेड केबलसाठी धोरण तयार करेपर्यंत कारवाई करू नका. केबल ऑपरेटर्स असोसिएशनची मागणी. मुंबई हायकोर्टाचा सहाराला दणका. आधी पैसे भरा मगच पाणी सुरू होणार. तब्बल 23 कोटींचा मालमत्ता कर थकवला. प्रतिनियुक्तीसाठी महसूल विभागाकडून नवी नियमावली. महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर आता बंधनं. प्रतिनियुक्तीनंतर आता 3 वर्ष पुन्हा मूळ विभागात जावं लागणार. सिम कार्ड हॅक करून लूट प्रकरण. मुंबई हायकोर्टाचा HDFC बँकेला दणका. संबंधित पीडित खातेदाराला 38 लाख रुपये देण्याचे आदेश. मिशन प्रहार अंतर्गत अकोला पोलिसांनी 31 गोवंशांना दिलं जीवदान. अकोल्यातील ताजनापेठ भागात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर अकोला पोलिसांची कारवाई. चंद्रपूरमधील नालेसफाईवरून भाजप नगरसेवक आक्रमक. प्रभागातील नालेसफाईसाठी केवळ 2 मजूर. नाल्या तुंबलेल्या राहत असल्यानं नागरिकांच्या तक्रारी. जिल्हाधिकारी गौडाजी C यांनी घेतला वेरूळ येथील घृणेश्वर मंदिराचा आढावा. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा. संगमनेरमधील भोंदू गडगेवर कारवाई करा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी. पुणे शहराचा तापमानाचा पारा 40च्या पार. पुढील 2 दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता. धुळे महापालिका पहिल्या डिजिटल जनगणनेसाठी पूर्णपणे सज्ज. जनगणना 2027. जनगणना संपूर्ण डिजिटल पद्धतीनं होणार. मुंबईतील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार. 16 आणि 17 एप्रिलला पाणीपुरवठा राहणार बंद. मुंबईतील मिठी नदीत जलपर्णीचं साम्राज्य. नदीचा प्रवाह मंदावला. आगामी पावसाळ्यात पुराचा धोका. अमेरिका इराणमधील शांतीवार्ता निष्फळ. अमेरिकेचं शिष्टमंडळ माघारी. इराणला आमच्या अटी मान्य नाहीत. आम्ही अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांची माहिती. काहीही झालं तरी विजय आमचाच. चर्चेत काहीही झालं तरी फरक पडत नाही. अमेरिकेच्या दृष्टिकोनातून पाहता विजय आमचाच. डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. आळंदीतील देहू फाटा परिसरात 2 दुकानं फोडून चोरी. मोबाईल शॉपी आणि बॅटरीच्या दुकानातील साहित्य आणि रोकड लंपास. वर्ध्यात एका गुन्ह्यात अटक. आरोपीकडून 3 गुन्ह्यांचा उलगडा. आरोपीकडून मुद्देमाल जप्त. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. वर्ध्यात मागील 6 वर्षात 104 बालविवाह रोखण्यात यश. 12 प्रकरणात गुन्हे दाखल. या सर्व प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले. ब्रेकनंतर पुन्हा वळूयात वेगवान बातम्यांकडे. धुळ्यातील चिकसे गांगवेश्वर शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच रात्री 3 इलेक्ट्रिक मोटारींच्या तांब्याच्या तारा लंपास. साताऱ्यातील पुसे गावात ATM फोडून दरोडा. मोठी रक्कम लंपास. पुरावा मिळू नये म्हणून CCTV कॅमेऱ्यावर फासला चुना. छत्रपती संभाजीनगरात जन्मठेपेचा कैदी रजेवरून पसार. कारागृहाकडून गुन्हा दाखल. 11 मार्चला 28 दिवसांच्या रजेवरून 9 एप्रिलला हजर राहणं अपेक्षित असताना कैदी फरार. सोलापुरातील अवंतीनगर भागात चेन स्नॅचिंगचं वाढतं प्रमाण. चावडी पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात 2 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात.
भाजप नगरसेविकेच्या पतीला बेदम मारहाण. बीडमधील धक्कादायक प्रकार. तुझ्या पत्नीला माझ्या पॅनल विरोधात का उभं केलं म्हणत मारहाण. एमआयएमचे नगरसेवक आहोत असं म्हणत रुग्णालयात राडा. रुग्णालयातील डॉक्टरांनाही दिली निलंबनाची धमकी. खासदार भुमरेंच्या ड्रायव्हरचं जमीन व्यवहार प्रकरणी 500 कोटींच्या व्यवहार प्रकरणातील आरोपीची सुटका. तांत्रिक मुद्द्यावर न्यायालयाचा निर्णय. कोल्हापुरात गोवा बनावटीची दारू जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. मद्य नेणाऱ्या दोघांना अटक. पुणे शहरातील अवैध बांगलादेशी घुसखोरांविरोधात तातडीनं कठोर कारवाई करा. राज्यमंत्री आणि पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुंबईतील कोलाबा इथे खंडोबा मंदिरातील चांदीच्या मूर्तींची चोरी. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित. कोलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मोबाईलमधील नोटमुळे उघडला आत्महत्येचं गूढ. डॉक्टर मंदार दाभाडे यांच्या आत्महत्येचं गूढ उकललं. हडपसरच्या रेस्क्यू फाउंडेशनमधून 13 बांगलादेशी मुलींचं पलायन. केअरटेकरच्या तोंडात बोळा कोंबत मारहाण करत पलायन. माऊलींचा भवानी पेठेतील पालखी सोहळ्याचा वाद चिघळणार. माऊलींच्या पालखी सोहळ्या समितीनं सुचवले पर्याय. मुक्कामासाठी नेहरू स्टेडियम, सनस मैदान, एसपी कॉलेज पर्याय. वसईत क्राईम ब्रँचची धडक कारवाई. हायड्रोपोनिक गांजासह तरुण अटकेत. 23,150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. या बातम्यांसह टॉप 50 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.